देवळात छान दर्शन झालं, भंडारा सुद्धा होता प्रसादाचा। अगं बाई, फोटो आले वाटतं। मनू, मनू काकू, हाय काकू, हाय काय होते? डॉक्टरांना फोन कर ना शिवानी प्लीज। आई, आय एम सॉरी, मी काहीही करू शकत नाही। शी इज नो मोर। काका, काही हवंय का? मी देऊ? पाणी मी देते। थँक्स। या काही दिवसात मी तुला इतका परका झालो का ग? म्हणून बोल बोल, मोकळी हो, नको बोलूस। पण आता मी विचारेन त्या प्रश्नांची थोडक्यात उत्तर तरी देशील? मला सांग म्हणू, आता पुढं काय करायचं ठरवलंयस तू? मी संध्याकाळपर्यंत अस्थि विसर्जित करून येतो, तू तयार राहा। तू आता माझ्यासोबत चालायचंस आपल्या घरी। तुला एकटीला मी इथे राहू देणार नाही, अजिबात नाही। आणि तू सुरेखाचं टेन्शन घेऊ नकोस, आलोच मी। आणि बघ, मी काय सांगतोय ते नीट ऐक। एक एक पोरगी तुझ्या हातातून निसटायला लागली आहे। ती कोमल, ती कुठे गायब झाली तिला पण अजून शोधून काढलेलं नाही तू। मंगेश दादांनी तुझ्यासाठी एक निरोप दिलाय। त्या नवीन मुलीचे फोटो जे दिलेत तुझ्याकडे, त्या मुलीला गाठायचं, तिला शिकवायचं, नीट तयार करायचं, कळलं का? ती मुलगी हातातून जाता कामा नये। तिचे फोटो दिले ती मुलगी, हे बघ गद्रे, ती मुलगी मला इतरांसारखी वाटत नाही। मला नाही वाटत ती असल्या कामाला तयार होईल। तुला मत विचारले, गप गुमान काम करायचं। ती कादंबरी, तिला कसं ब्रेन वॉश करून तयार केलं होतंस, तसंच करायचं हिचं पण। हा फोन माझ्याकडे कसा आणि तुम्ही कसे काय? ऍक्च्युली मगाशी मीच तुझ्या पर्समध्ये ठेवला होता। हो, पण मला साड्या पाठवल्या होत्या, आता मला मोबाईल फोन देताय, कशासाठी करताय हे सगळं?